मागील कोविड काळामध्ये मंदिरामध्ये जे दर्शन व्यवस्था होती त्यावरती बरेच निर्बंध मंदिर प्रशासनाने घातले होते, परंतु कोविड काळ संपल्यानंतर ज्या पूर्ववतपणे ज्यांचे महिला असतील किंवा भक्त असतील किंवा पुजारी असतील यांचे जे जे काय जे हक्क अधिकार होते दर्शनाबाबतचे त्याबाबत कुठल्याही ठोस भूमिका मंदिर संस्थांनी घेतली नव्हती। तर वेळोवेळी आम्ही मंदिर प्रशासनाला याबाबत निवेदन देऊन आता परवाच गेल्या आठवड्यामध्ये आम्ही तहसीलदार यांना निवेदन दिले। तहसीलदार सुद्धा म्हणले की आम्ही बैठकीमध्ये काय निर्णय घेऊ। आता सुद्धा आम्ही मंदिर संस्थांचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी यांना सुद्धा भेट घेतली, त्यांना सुद्धा आम्ही आमची बाजू मांडली आणि त्यांनी सुद्धा आता आम्हाला शब्द दिला आहे की आम्ही येणाऱ्या प्रशासनाच्या बैठकीमध्ये विश्वस्तांच्या बैठकीमध्ये आम्ही तुमच्याबाबत सकारात्मक आम्ही निर्णय घेऊ। तर आम्ही त्यांना त्यांच्याबरोबर आता चर्चा केली, त्यावेळेस सुद्धा त्यांना आम्ही निदर्शनास आणून दिले की भोपे पुजारी मंडळावर तुम्ही नेहमीच सतत वारंवार अन्याय का करता। आमचा मावेजा सुद्धा आम्हाला आमच्याकडून सेवा करून घेता, परंतु सेवेचा मोबदला दिला जात नाही। दर्शनाला सुद्धा आम्हाला पुरुषांना अधिकार आहे, परंतु आमच्या महिलांनी काय गैर केलेला आहे। कायद्यानं एकीकडे शासन 50% आरक्षण तुम्ही महिलांना देता, महिलांना तुम्ही अडवणूक करून तुम्हाला साध्य काय करायचंय। ह्याच्यामध्ये मंदिरामध्ये कुणीही राजकारण करू नये अशी आमची भोपे पुजारी मंडळाची मागणी आहे। आणि आमचे जे कायद्यानं आम्हाला अधिकार दिला आहे आणि वंश परंपरेने जे हक्कदार आम्ही आहोत महिला आमच्या भोपे पुजाऱ्यांच्या, त्यांना हक्कापासून वंचित ठेवू नये अशा स्वरूपाचा आम्ही त्यांना मागणी केल्यानंतर त्यांनी तात्काळ आम्ही सकारात्मक भूमिका घेऊ असा आम्हाला शब्द दिलेला आहे। महिलांच्या दंशनाबाबत नेमकी अडचण काय आहे सध्याला आणि राजकारण कोण करते? पूर्वी आम्ही या ठिकाणी नाहनी गेट जे वंश परंपरेने जे आम्हाला महिलांना जो अधिकार होता आणि पुजाऱ्यांना जो अधिकार आहे की या नाहनी गेटमधनं प्रवेश दिला जात होता, परंतु आज या ठिकाणी नाहनी गेटवरनं महिलांना प्रवेश बंद केलेला असल्यामुळे आम्हाला नाईलाजानं 50 रुपयाचा अभिषेक पास काढून किंवा VIP पास काढून आम्हाला महिलांना दर्शन द्यावं लागत आहे। ही मंदिर संस्थांची नाचक्की नाही का? मंदिर संस्थांनं स्वतःहून विचार करायला पाहिजे आणि पूर्वपार रूढी परंपरा जपण्याची जबाबदारी ही मंदिर संस्थांची आहे। आणि आमच्या पूर्वजांनी 1909ला सरकारच्या ताब्यात आमचे हक्क अधिकार साबित ठेवून मंदिर ताब्यात दिलेलं आहे, आमचे अधिकार घालवण्यासाठी नाही। आणि मुळात दिवळे कवायत कायद्यामध्ये सुद्धा भोपेंचे मत घेऊनच तुम्ही निर्णय घ्यावेत आणि जुन्या रूढी परंपरा हा शासनाची मंजुरी आणि कोर्टाची परवानगी शिवाय तुम्हाला कुठलेही अधिकार काढता येणार नाहीत। आणि मुळात आमचा अगोदर कायद्याच्या अगोदर रूढी परंपरा आहेत आणि रूढी परंपराने आम्ही हक्क आमचा मागत आहेत, तर तो मंदिर संस्थाने द्यावं। VIP पासच्या संदर्भात कुठले पास घेऊन आता तुम्हाला जावं? आता आम्हाला आता सध्या मंदिर संस्थानं कसं अभिषेकच्या वेळेसच देवीच्या गाभाऱ्यात प्रवेश दिला जातो, त्याच्यामुळे आम्हाला अभिषेकचे पास काढून आमच्या महिलांना दर्शनाला जावं लागत आहे। तर आमची प्रमुख मागणी आहे किंवा चरणतीर्थ असेल, प्रक्षाळा असेल किंवा दोन्ही वेळेचे अभिषेक असतील, या कालावधीमध्ये गाभाऱ्यात जाण्याची परवानगी आहे। मग त्यावेळेस आमच्या महिलांचं आधार कार्ड बघून किंवा ओळखपत्र त्यांना देऊन दर्शनाची सोय करावी। किती रुपयाचा पास आहे? 50 रुपयाचा पास घेऊन आम्हाला महिलांना प्रत्येकाला जावं लागत आहे। तर दर्शनाची सोय हक्काप्रमाणे त्यांना देण्याची सोय त्यांनी करावी। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।